माझे पती डॉक्टर होते आणि ते मला रोज रंग गोरा करण्यासाठी एक इंजेक्शन देत होते. त्यामुळे माझ्या पोटात खूप दुखत होते. एका रात्री मी इंजेक्शन बदलले. मी त्या रात्री झोपण्याचे नाटक केले. मग माझ्या पतीने माझ्यासोबत जो केले ते कोणी शत्रू पण करू शकत नाही, कारण माझा नवरा माझ्यासोबत. काका काकूंचा मुलगा आरव अमेरिकेला मेडिकलचे शिक्षण घेऊन आला. तेव्हा संपूर्ण कुटुंबात खळबळ उडाली होती. प्रत्येक पार्टीत, प्रत्येक लग्नात सगळीकडे प्रेमा काकूंचा मुलाचीच चर्चा होती. प्रत्येक स्त्रीची इच्छा होती की आरवला आपली मुलगी आवडावी आणि प्रत्येक मुलीची ही इच्छा होती की तिचे लग्न डॉक्टर आरवशी व्हावे. जेव्हापासून आरव परत आला होता तेव्हापासून मोहल्ल्यातील मुली पार्लरचे चक्कर काटायला लागली होती. दर आठवड्याला फॅशन करायला जाणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता. आरव इथे केवळ मेडिकलचे शिक्षण घेऊन आला नव्हता, तर त्याने इथे आल्यानंतर एक मोठे क्लिनिकही उघडले होते. ही त्याच्या कामाची फक्त सुरुवात होती. त्याने किती पैसे कमवले असतील याची कल्पना करणे कठीण आहे. आमच्या कुटुंबात मी एकटीच मुलगी होती जी आरवशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत नव्हती. म्हणून नाही की मला त्यात रस नव्हता, कारण हे की मला माहीत होतं की तो कधीच माझा होऊ शकत नाही आणि तसेच तो माझ्याबद्दल विचार पण करत नसेल, कारण मी एक सावळ्या रंगाची मुलगी होती. पण माझे डोळे खूप सुंदर होते, माझी उंची पण छान होती, पण माझ्या काळ्या रंगाने माझे सौंदर्य नष्ट केले होते. तो माझ्या घरातील गोऱ्या मुलींना सोडून माझ्याशी लग्न का करेल? शक्य नसलेल्या गोष्टींचा विचार करून मला स्वतःला तोलून घ्यायचे नव्हते. घरातील बाकींच्या मुली माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या होत्या आणि श्रीमंत पण होत्या. आम्ही त्यात मध्यमवर्गीय लोक होते. आम्ही तसे गरीब न होते, पण आमच्याकडे इतरांपेक्षा थोडे कमी पैसे होते. एके दिवशी मला थोडं अस्वस्थ वाटलं. मला जाणवलं की माझा ब्लड प्रेशर लो झाला आहे. मी माझ्या आईला सांगितले की माझी तब्येत ठीक नाही, मला डॉक्टरांकडे जायचे आहे. म्हणून आई मला आरवच्या दवाखान्यात घेऊन गेली. मी माझ्या आईला म्हणाली की तू इथे मला का घेऊन आलीस? तुला माहीत आहे की त्याची फी खूप जास्त आहे. माझ्या आईने सांगितले की मी माझ्यासोबत पैसे आणले आहेत. माझे एकच उद्देश आहे की या निमित्ताने आरवने तुझ्याकडे एक नजर बघावे. कोणास ठाऊक, कदाचित त्याला तू आवडेल. आईचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ती खूप दूरचा विचार करत होती आणि मला वाटले नाही. मी आईला सांगितले की आपण दुसऱ्या दवाखान्यात जाऊ, पण आई इथूनच ब्लड प्रेशर तपासावा यावर ठाम होती. आम्ही आत गेल्यावर आईने स्वतःची ओळख करून दिली की ती आरवच्या वडिलांच्या मित्राची बायको आहे. हे ऐकून आरव म्हणाला, हो, मी तुम्हाला ओळखले आहे. माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. मग आईने माझी ओळख करून दिली की ही माझी मुलगी आहे, तिची तब्येत ठीक नाही. आरवने माझ्याकडे एक नजर टाकली आणि मग माझा ब्लड प्रेशर तपासू लागला. मग त्याच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्या असिस्टंटने माझा ब्लड प्रेशर आणि वजन आधीच तपासले होते आणि मला स्लिप देखील दिली होती. त्यात माझा ब्लड प्रेशरच्या नोंदी होत्या. पण मी विचार करत होती की आरवने पुन्हा माझा ब्लड प्रेशर का तपासायला सुरुवात केली आहे. त्याने माझ्या डोक्यात एक कटाक्ष टाकला आणि आम्ही दोघांचेही डोळे चार झाले. त्याने मला सांगितले की तुझा BP लो आहे. त्याने मला औषध लिहून दिले. माझ्या आईशी थोडं बोललं आणि आम्ही तिथून परत आलो. पण आरवच्या डोळ्यांनी मला रात्रभर झोप येऊ दिली नाही. त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र तेज दिसत होता जे मला समजले नाही. पण मला धक्का बसला जेव्हा 2 दिवसांनी आरवचे स्थळ माझ्यासाठी आले. मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. त्याने एक नजर माझ्याकडे पाहिलं आणि पसंत पण केलं आणि लग्नाचेही विचार करून घेतला. माझी आई मला म्हणाली की तो बाहेरून आला असून इथल्या लोकांसारखा सौंदर्याचा उपासक नाही. इतरांपेक्षा तू खूप सुंदर आहेस, फक्त रंग सावळा आहेस, काळाही नाही. तो एक समजूतदार मुलगा आहे. त्याने तुझ्यात नक्की काहीतरी खास बघितलं असेल. तो सामान्य पोरांसारखा गोरा रंग चाटणाऱ्यांपैकी नाही. आरवसोबत माझे स्थळ पक्के झाले. संपूर्ण कुटुंबात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
आणि सगळीकडे ही चर्चा रंगली होती की आरवने स्वतःसाठी कोणती मुलगी पसंत केली आहे. एवढ्या सुंदर सुशिक्षित मुलींना सोडून त्याला एक सामान्य कमी शिकलेली मुलगी आवडली. ही गोष्ट सर्व नातेवाईकांपैकी कोणालाही आवडली नाही. सगळ्यांचा मूड खराब होता. पण आमचे घर अंगणात आनंदाची लाट उसळली होती. माझ्या कुटुंबातील सदस्यांना आनंद झाला आणि मलाही खूप आनंद झाला, कारण आरवने मला मेसेज पाठवला होता की तो पहिल्याच नजरेत माझ्या प्रेमात पडला होता. त्याला माझे डोळे खूप आवडले होते. तो माझ्यासारखी मुलगी शोधत होता आणि मी आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागली की तू बाहेरून आला आहे आणि बाहेरील लोक मुलींमध्ये काही खास गोष्टी लक्षात घेतात आणि त्यांना फक्त सौंदर्य दिसत नाही, दुसरी गोष्टी पण आवडतात. बरं, हे विचार करून मी बेफिक्र झाली होती. लग्नाची तयारी सुरू असताना आरवच्या आईने स्पष्टपणे सांगितले होते की तिला आमच्याकडून काहीही नको, कारण देवाने आरवला सर्व काही दिले आहे. त्यामुळे आरव स्वतः सर्व काही करेल. इथपर्यंत माझे लग्नाचे कपडेही आरवच्या बाजूने पाठवले गेले होते. तेही एकाहून एक टॉप डिझायनरकडून होते. माझ्या लग्नाचे कपडे लाखात तयार झाले होते आणि दागिन्यांच्या नावावर अनेक तोळे सोने चढवले गेले होते. नातेवाईक जळून खाक झाले होते. आरवला सगळे शहाणपणाचा आंधळा म्हणत होते. आरवला सगळे मूर्ख समजत होते, ज्याने काही विचार न करता मला लग्नासाठी पसंत केले होते. माझ्या आईनेही नातेवाईकांना जाळायला कोणतीही कसर सोडली नाही आणि लग्नाच्या आदल्या दिवशी तिने रात्री संपूर्ण कुटुंबाला एकत्र करून सर्व कपडे दाखवले. काही नातलगांनी तर दबक्या आवाजात आईला विचारलं होतं, तू त्या मुलावर काय जादू केलीस? त्याला काहीच दिसत नाही. कोणालाही आरवचे आणि माझे नाते पसंत नव्हते आणि तसाच आमच्या लग्नाचा दिवस आला. माझे आरवबरोबर 7 फेरे झाले होते आणि मी आरवसोबत नववधू बनून स्टेजवर बसली होती. तेव्हा आरवच्या मावशीची मुलगी स्टेजवर आली आणि तिने असे काही बोलले की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती तिच्या शब्दात माझी चेष्टा करत होती आणि त्याच वेळी ती आरवला सांगत होती की तुझ्या आवडीला काय झाले आहे? तू इतका दर्जेदार होतास, अचानक तुझी टेस्ट इतकी खराब कशी झाली? आरवने तिला 1-2 शब्द बोलले आणि ती स्वतः स्टेजवरून खाली उतरली. पण आज माझा दिवस वाईट झाला होता. मी मान खाली करून बसली होती आणि असा विचार करून लाजून जमिनीकडे पाहत होती की मी आरवशी डोळे कसे मिळवणार. मला माहीत होते की असा प्रश्न सर्वांना पडला होता की आरवने माझी निवड का केली. पण आरव पहिल्याच नजरेत माझ्या प्रेमात पडला होता हे फक्त मलाच माहीत होतं. माझी निघायची वेळ झाली होती आणि मी विदा होऊन आरवच्या मोठ्या घरात राहायला आली होती. मी आरवचे घर पहिल्यांदाच पाहत होती आणि हे पाहून माझे डोळे उघडले होते. आरवचे घर एखादा भव्य महिलापेक्षा कमी नव्हते. ती बघून असं वाटत होतं की तू करोडो रुपये कमवतोय. मी मनात विचार करू लागली की डॉक्टर खूप श्रीमंत असतात, गरीब लोकांचं रक्त पिळून घेतात आणि आपला महल तयार करून घेतात. पण मला खूप नंतर कळलं की हा महल कसा बांधला गेला आहे. माझ्या सासूबाई अर्थात आरवच्या आईने मला आरवच्या खोलीत बसवले. आरवच्या मावशीच्या मुलीचे शब्द अजूनही माझ्या कानात गुंजत होते आणि माझ्या आत आग धगधगत होती. खोलीत AC थंड असला तरी मला माझे डोके जळत असल्याचे जाणवत होते. देवाने माझे नसीब इतके उज्ज्वल लिहिले होते की आरव माझा जीवनसाथी झाला होता. पण माझ्या चेहऱ्यावरील काळजीचे हा आनंदही कमी केला. थोड्या वेळाने आरव खोलीत आला आणि माझा चेहरा बघून त्याला माझे मनातील विचार समजले. तो म्हणाला, काय झाले प्रिया? अजूनपर्यंत कविताच्या विषयावर विचार करत बसली आहेस का? मी एका नजरेने आरवकडे पाहिलं तर तो म्हणू लागला, प्रेम असंच असतं, प्रियकराला ना सांगता सगळं कळतं. आरवच्या स्वरात प्रेमाची चासणी मिसळली होती आणि मी माझ्या सौभाग्याला मनातल्या मनात आनंदी होत होती. तू काळजी करू नकोस प्रिया, मी तुझ्या आयुष्यातील हा त्रास लवकरच दूर करेल. तुझ्या रंगामुळे तुला कोणीही कमजोर समजणार नाही. आजकाल इतके उपचार आले आहेत की फक्त काही इंजेक्शनने तुझा रंग उजळेल. मला तर तुझा रंग सावळा आवडतो,
पण मी तुझ्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही. म्हणूनच मी ठरवले आहे की मी तुला इतर मुलींसारखे इंजेक्शन देऊन सुंदर बनवणार. मी आरवकडे पाहिलं. माझाही रंग इतर मुलींसारखा गोरा होईल हे शक्य आहे का? आरव हसला आणि म्हणू लागला, हे काळ वेगळा आहे. आता काहीही अशक्य नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते सर्व काही साध्य करू शकतो. शस्त्रक्रियेद्वारे लोकांच्या नसाही बदलतात. तुझा तर फक्त रंग गोरा करायचा आहे. आरवने मला वचन दिले की तो दुसऱ्या दिवसापासूनच माझा उपचार सुरू करेल. मी विचारात स्वतःला कवितापेक्षा जास्त सुंदर वाटत होती. तिने मला माझ्या नवऱ्याच्या नजरेत पाडायचे प्रयत्न केले होते. आता मला तिचा बदला घ्यायचा होता. आरवने मला खूप चांगले स्वीकारले होते आणि मला त्याचा सहवास मिळाल्याने खूप आनंद झाला होता. आरवला भेटल्यावर असं वाटत नव्हतं की तो अमेरिकेतून शिक्षण घेऊन आला आहे. त्याच्या चेहऱ्यावर ना अभिमान होता ना त्याच्या बोलण्यात अमेरिकन अभ्यासाची नशा. तो एक साधा सामान्य माणूस होता जो माझ्या प्रेमात पूर्णपणे माझा झाला होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आरवने मला सांगितले की त्याचे एक डॉक्टर मित्राशी बोलणे झाले आहे. मला रोज रात्री एक गोरेपणाचे इंजेक्शन लागेल आणि एका आठवड्यात फरक दिसेल. मी आरशासमोर उभी राहून तयार होत होती. आरवचे बोलणे ऐकून मी माझ्या सावळ्या रंगाकडे एक नजर टाकली आणि माझ्या चेहऱ्यावर हसू आले की येत्या काही दिवसात मी चंद्रासारखी चमकू लागेल. आरव हळूच माझ्याजवळ आला आणि मला त्याच्या मिठीत गुंडाळले आणि माझ्याकडून वचन घेतले की मी या उपचाराबद्दल कोणालाही सांगणार नाही. लोकांना वेगवेगळ्या गोष्टी करून माझे मन दुखायचे नाही. मी आरवला वचन दिले की मी कोणाला या उपचाराबद्दल काहीही सांगणार नाही. आणि त्याच रात्री आरवने मला पहिले इंजेक्शन दिले आणि इंजेक्शन दिल्यानंतर थोड्या वेळातच मला झोप लागली. आणि सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या पोटात खूप दुखत होते. मला समजत नव्हते की मला ही वेदना का होत आहे, पण ही वेदना मला खूप त्रास देत होती. मी आरवला याविषयी बोलली तर तो म्हणू लागला की प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम होतात आणि कदाचित इंजेक्शनमुळे तुला हा त्रास होत असेल. आठवडाभराची गोष्ट आहे. वेदना सहन कर. मी हे सर्व तुझ्या फायद्यासाठी करत आहे, जेणेकरून तुला कधीही गुपचूप अश्रू व्हायची गरज पडणार नाही. तूच विचार कर, जेव्हा तुला मुलं होतील तेव्हा तुला या गोष्टींची अधिकाधिक जाणीव होईल. आरवचे बोलणे ऐकून मी शांत झाली. त्याचे म्हणणे बरोबर होते की जर आमच्या मुलांनीही जगातील लोकांप्रमाणे माझ्या रंगाची चेष्टा केली तर मी काय केले असते. लग्नानंतर स्त्रीची एकच कमजोरी असते आणि ती म्हणजे तिची मुले. आरवने याच गोष्टीचा फायदा घेतला होता. मी मुलाच्या नावाने कितीही त्रास सहन करायला तयार होती. आणि दुसऱ्या दिवशी रात्रीही आरवने मला इंजेक्शन दिले. थोड्या वेळाने मी गाढ झोपेत होती आणि सकाळी पुन्हा पोटदुखीचा त्रास होऊ लागला. वेदना माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होत होती, पण मी याबद्दल कोणाला सांगूही शकत नव्हते, कारण आरव हा उपचार माझ्यावर गुपचूप करत होता. मी दिवसभर पोटात दुखल्यामुळे तडफडत होती आणि माझ्या खोलीत बंद होती. रात्रीपर्यंत मी माझा धीर गमावला होता आणि मी दुसरे इंजेक्शन घेऊ शकत नव्हती. मी विचार केला, जर एक दिवस इंजेक्शन नाही इन्स्टॉल केले तर फारसा काही फरक पडणार नाही, पण आरवला वाईट वाटणार नाही ना, असा विचार करून मी स्वतः गुपचूप इंजेक्शन बदलून दिले आणि त्याच्या बदले ताकदीचे इंजेक्शन ठेवले. आरवने मला इंजेक्शन दिले आणि मी डोळे मिटून झोपली, जणू मला खूप गाढ झोप लागली आहे. त्यानंतर आरवने माझ्यासोबत जे केले त्याने माझे मन हादरून गेले की असं कोणी आपल्या शत्रूसोबत पण करू शकत नाही. पण मी तर आरवची बायको होती. मी लगेच उठून बसली आणि मला जागे पाहून आरवचे होश ठिकाणावर आले होते. त्याने स्तब्ध होऊन थरथरत आवाज मला विचारले, तू अजूनपर्यंत झोपली नाहीस का? मी रागाने आरवला विचारले, हे सर्व काय आहे आणि तू माझ्यासोबत काय करत आहेस? पहिले आरव मला उलटसुलट उत्तरे देत राहिला, पण जेव्हा त्याला समजले की मी इतक्या सहजपणे गप्प बसणार नाही तेव्हा त्याने मला सर्व काही खरे सांगितले. आरवचे संपूर्ण सत्य ऐकून मला धक्काच बसला. आता मला समजले होते की आरवने संपूर्ण कुटुंबातील सुंदर आणि सुशिक्षित मुलींना सोडून
माझ्यासारख्या सावळी आणि मध्यमवर्गीय मुलीला का पसंत केले होते? त्याला वाटले की मी आता त्याच्यासाठी खूप सोपी मर्यादा सिद्ध होईल आणि तो मला खूप आरामात नियंत्रित करू शकेल. पण मी इतक्या सहजासहजी हार मानणारी नव्हती. मी लगेच ओढून संपूर्ण घर डोक्यावर घेतले होते आणि माझ्या घरी फोन पण करून दिला होता. आरवचे लाख प्रयत्न करूनही मी गप्प बसली नाही, तर आरवचा घिरवला चेहरा सर्वांसमोर आणला. आरवच्या गुन्ह्यात माझ्या सासूबाईचाही तितकाच हात होता. त्यामुळे माझे आई वडील येताच त्यांची बोलती बंद झाली. माझ्या आईला विश्वासच बसत नव्हता की आरवसारखा साधा मुलगा माझ्यासोबत इतकी मोठी फसवणूक करू शकतो. लग्नाच्या 3ऱ्या दिवशी मी आईसोबत माझ्या घरी परतली. नातेवाईकांना बोलण्यासाठी एक नवीन विषय सापडला होता. प्रत्येकजण आमच्या जखमेवर मीठ चोळायला येत होता. प्रत्येकाच्या ओठावर एकच गोष्ट होती की काहीतरी चुकतंय हे आम्हाला आधीच जाणवत होतं. आरवसारखा मुलगा प्रियासारख्या काड्याकट्ट मुलीशी लग्न कसा करू शकतो? आरवच्या आईने माझ्या वाईट चरित्र्याच्या खोट्या गोष्टी सांगितल्यामुळे काही नातेवाईक मला वाईट बोलत होते आणि आरवला निर्दोष सांगत होते. सर्वीकडे माझे वाईटपणाची चर्चा होत होती आणि मी माझ्या नशिबावर अश्रू ढाळत होती. मला कमजोर पडायचं नव्हतं, पण लोकांच्या वागण्याने मला खूप कमजोर केले होते. आरवचे ते प्रेमळ शब्द माझ्या कानात शिशासारखे विरघळत होते. आरव आणि त्याची आई मला डंख मारून घाण करत होते आणि मी माझ्या बंद खोलीत बसली होती. लोकांचा सामना करण्याची हिंमत नव्हती. जेव्हा माझी मैत्रीण मला भेटायला आली, तिने मला प्रोत्साहन दिले की मी शांत बसू नये, कारण आरवचे माझ्यासोबत करत असलेले काम पूर्णपणे बेकायदेशीर होते आणि माझ्या मैत्रिणीची इच्छा होती की आपण दोघांनी मिळून आरववर कायदेशीर कारवाई करावी. तिचा नवरा वकील होता आणि दोघांनीही मला पाठिंबा द्यायचा होता. माझ्या मैत्रिणीचे म्हणणे ऐकून मी लगेच तिला आश्वासन दिले की मी आरवसारख्या व्यक्तीवर नक्कीच कारवाई करेन. पण आईला माझा हेतू कळताच आईने मला साफ नकार दिला की आमच्यासारखे आदरणीय लोक कोर्टात फिरू शकत नाही. म्हणूनच आरवसारख्या लोकांसाठी आमच्यासारखे लोक सोपे खेळणी ठरतात. मी रागात आईला 4 गोष्टी बोलल्या. जोपर्यंत आपण अत्याचाराच्या विरोधात उभे राहणार नाही, तोपर्यंत ते आपला छळ करतच राहतील आणि अन्याय करणाऱ्यांना मी निश्चितच त्यांच्या अंजामावर नेईल. मी आरववर गुन्हा दाखल करेन. मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितले आणि माझ्या मैत्रिणीच्या मदतीने आरववर गुन्हा दाखल केला. आरव आणि त्याच्या आईला असं वाटलंही नसेल की माझ्यासारखी साधी मुलगी एवढं मोठं पाऊल उचलेल, जिला जगाने नेहमीच अडखळत ठेवलं आहे. कारण हे काही सामान्य प्रकरण नव्हते. म्हणूनच ते मीडियामध्ये झपाट्याने पसरले आणि लोकांच्या मनात आणि जिभेवर सामान्य झाले. ही गोष्ट ज्याला कळली तो आरववर थुथू करू लागला आणि आरव कोणालाही तोंड दाखवू शकत नव्हता. कोर्टात उभे राहून मी हिंमतीनं आरवचा घिनवना चेहरा सगळ्यांसमोर ठेवला. ज्या उद्देशाने आरवने माझ्याशी लग्न केले होते ते मूल होते. आरवने अमेरिकेमध्ये एका मॉडेलशी लग्न केले होते आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. परंतु ते मॉडेलला आपला फिटनेस बिघडायचे नव्हते आणि आरवला मूल हवे होते आणि याच कामासाठी आरव अमेरिकेतून आपल्या देशात आला होता. त्याला पहिल्या बायकोपासूनच मूल हवी होती, म्हणून त्याने मुद्दाम माझ्यासारख्या काड्याकुट्ट आणि गरीब मुलीशी लग्न केले. त्याने दिलेला आनंद पाहून मी वेडी होईल असे त्याला वाटत होते आणि मी त्याच्या प्रेमात शब्दांनी त्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकून राहील आणि त्याचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करणार नाही. पण ज्या रात्री इंजेक्शन बदलून मी झोपेचे नाटक केले, त्या रात्री माझ्यासमोर हे सत्य आले. खरं तर त्याला यासाठी माझा वापर करायचा होता. त्याला फक्त पहिल्या पत्नीपासूनच मूल हवे होते, पण त्याला माझ्या शरीराचा उपयोग मुलासाठी करायचा होता. त्याला त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या मुलाला माझ्या शरीरात पूर्ण तयार करायचा होता, जेणेकरून ते मूल माझ्यापासून जन्माला येईल आणि ते मूल झाल्यावर ते दोघेही ताला घेऊन अमेरिकेला परत जातील, ज्याच्यामुळे ना त्याची बायकोच्या मॉडेलिंगवर काही परिणाम होणार आणि
नाही त्यांना दुसऱ्यांचे मूल दत्तक घ्यावे लागेल. ज्या दिवशी मी माझ्या आईसोबत आरवच्या दवाखान्यात माझे BP तपासायला गेली होती, त्याच दिवशी त्याच्या मनात पक्के झाले होते की मीच ती एकुलती एक मुलगी आहे जी त्याच्या मुलाला आपल्या शरीरात सहन करू शकते. म्हणूनच तो माझा BP वारंवार तपासायचा आणि माझ्या आहाराची काळजी घ्यायचा. सॅरोगेसीची पद्धत आपल्या देशात पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि विशेषतः माझा नवरा माझ्या परवानगीशिवाय माझ्या शरीराचा वापर कसा करू शकतो. गोरेपणाच्या इंजेक्शनाच्या नावाखाली तो रोज रात्री मला बेशुद्ध करायचा आणि नंतर माझ्या तपासणी करायचा. ज्या रात्री मी इंजेक्शन बदलले त्या रात्री तो त्याच्या मुलाला IVF द्वारे माझ्या शरीरात रोपण करणार होता. त्याची अमेरिकन बायकोला आपले शरीर बिघडवायचे नव्हते, पण दोघांनी मिळून माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायचे होते. एकदा त्याला माझ्याकडून मूल झाले की आरव मला घटस्फोट देऊन परत अमेरिकेला जाणार होता आणि कधीही परत येणार नव्हता आणि मी आयुष्यभर असाच त्रास सहन करत राहिली असती. माझ्या मैत्रिणीचा पती जो वकील होता त्याने काही पुरावे गोळा केले आणि आरव आणि त्याच्या पत्नीला दोषी सिद्ध केले. ते दोघेही मला फसवून वापरत होते आणि जर मी त्या रात्री इंजेक्शन बदलले नसते तर आपल्या मुलाला आपले रक्त समजून 9 महिने पोटात ठेवले असते आणि त्यानंतर ते दोघेही आपल्या मुलासह पुन्हा गायब झाले असते. दोघांनाही शिक्षा झाली आणि मी आरवपासून घटस्फोट घेतला. मी नक्कीच एकटी होती, पण मला खात्री होती की देवाने माझ्या नशिबात नक्कीच काहीतरी चांगले लिहिले आहे. आरवची हकीकत संपूर्ण कुटुंबाला कळली होती आणि आरवच्या आईला शिवीगाळ करत होते. तिने आपल्या मुलाला आधार देऊन माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. मला एक गोष्ट चांगलीच कळली होती की फक्त अभ्यासाने माणसाला प्रसिद्धी मिळत नाही. त्याऐवजी आईबापाचे संगोपनामुळेच मूल स्मार्ट आणि स्वच्छ बनतात. जर काकूंनी आरवला योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगितला असता आणि माझ्या जीवाशी खेळण्यास नकार दिला असता तर कदाचित त्याला हिंमत झाली नसती. आपली मुलगी आरवच्या सापळ्यातून सुटली आहे याबद्दल सर्व नातेवाईक देवाचे आभार मानत होते, तर आईला या गोष्टीचा संताप होता की तिच्यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. लाखो किमतीचे दागिने आणि कपडे माणसाला नशीब आणि आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच त्यांनी श्रीमंत आणि सुशिक्षित जावई शोधण्यापेक्षा आपल्या मुलीच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. कोणतीही मुलगी 2 वेळची भाकरी आणि सन्मानाने आपल्या घरात सुखी आयुष्य चालवू शकते, पण ती वाईट व्यक्तीसोबत कधीच आनंदी राहू शकत नाही. भविष्यात कोणतीही मुलगी कोणत्याही मुलाच्या चुकीच्या हेतूला बळी पडू नये म्हणून मी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. धन्यवाद.